जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या तुमचे जे लाईट बिल आहेत, त्या लाईट बिलावरती जे नंबर आहे, मोबाईल नंबर चेंज करायचा असेल किंवा रिमूव्ह करायचा असेल मोबाईल नंबर, तर तुम्हाला घर बसल्या करता येणार आहे. त्यासोबतच ईमेल आयडी बदलायची असेल किंवा ईमेल आयडी ॲड करायची असेल, तर ते सुद्धा तुम्हाला घर बसल्या करता येणार आहे अगदी 2 मिनिटात. तर तेच संपूर्ण माहिती ए टू झेड कसं तुम्हाला मोबाईलवरून त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे आणि लगेच ते तुम्ही इमिजिएटली ॲड किंवा रिमूव्ह केल्यानंतर लगेच तुमच्या लाईट बिलावरती ते अपडेट होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तर wss.mahadiscom.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता, होम पेजलाच खाली ऑप्शन दिसत आहेत, जे की रजिस्टर, अपडेट मोबाईल नंबर, ईमेल, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर हे जे ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं समोर तुमच्या काही ऑप्शन येतील. परत इथं बघू शकता कंझ्युमर टाईप, ग्राहक जोडणीचा प्रकार कुठला आहे, लाईट बिलावरती बघून तुम्ही चेक करू शकता. ST आहे की LT आहे, जे आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्यानंतर खालचा जो ऑप्शन आहे रकाना आहे, हा कंझ्युमर नंबर म्हणजे लाईट बिलावरती जो नंबर असतो तुमचा, ज्याच्यावरती तुम्ही बिल भरत असता, तो नंबर इथं तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा आहे तसा इथं भरून घेऊन प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण लाईट बिलावरती जे इन्फॉर्मेशन आहे तुमची, डिव्हिजन, सब डिव्हिजन, सर्कल, कंझ्युमर नंबर, त्यासोबतच झोन कुठला आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसून जाणार आहे. ऑलरेडी कुठला मोबाईल नंबर ॲड आहे ते सुद्धा तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्यासोबतच ईमेल आयडी ॲड आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करता येणार आहे. इथं ऑप्शन आहेत बघू शकता. पॅन नंबर ॲड नाही आहे, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर ॲड नाही आहे, त्यासोबतच GSTN नंबर सुद्धा ॲड नाही आहे. तर या सर्व गोष्टी तुम्ही इथून ॲड करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं सर्वप्रथम तुम्हाला सिलेक्ट फील्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. एवढं बदल करता येणार आहे, जे ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला एवढ्या गोष्टी ॲड करता येणार आहेत लाईट बिलावरती तुमच्या. म्हणजे जसं की मोबाईल नंबर आहे, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी आहे, पॅन नंबर आहे, GST नंबर आहे, प्रिफर्ड लँग्वेज सुद्धा सिलेक्ट करता येणार आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे आपल्याला या व्हिडिओमध्ये एकतर मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आहे. मोबाईल नंबर सिलेक्ट करून इथं ॲड अपडेट करायचं असेल तर इथं 1 नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं. जे आहे नंबर ते रिमूव्ह करायचं असेल तर 2 नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर त्यासाठी आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, एक सिंपल एक्झाम्पल देऊन सांगत आहे मी तुम्हाला समजावं असं. आता मोबाईल नंबर तुम्ही जर बघायला गेले तर इथं अल्टरनेट नंबर पण आणि प्रायमरी मोबाईल नंबर पण अपडेट करता येतं. तर आता आपण ईमेल आयडी बघूया. ईमेल आयडी इथं बघू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला ॲड करायचं आहे की अपडेट करायचं की रिमूव्ह. आता मला ॲड करायचं आहे, त्याच्यामुळे मी ॲड करत आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे लाईट बिलासोबत, त्या नंबरवरती हा OTP येणार आहे. तो OTP इथं तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि भरून हे बघू शकता OTP आलेलं आहे आणि हाच OTP तुम्हाला भरून घेऊन व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर खाली तुम्हाला नवीन ईमेल आयडी टाकण्याचा ऑप्शन येत आहे. सेम मोबाईल नंबर पण असंच असणार आहे. इथं जे न्यू ईमेल आयडी टाकायचा ऑप्शन आलेला आहे, मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला इथं जो ॲड करायचा तो टाकू शकणार आहात. आता ईमेल आयडी मी इथं टाकून घेणार आहे, जे ॲड करायचे ते, आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर जी ईमेल आयडी टाकलेला आहे त्या ईमेल आयडीवरती OTP जाऊन ती व्हेरीफाय केलं जाऊन ईमेल आयडी सक्सेसफुली ॲड केली जाणार आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. टाकलेल्या ईमेलला OTP आलेला आहे, तो OTP इथं टाकून व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता मित्रांनो, व्हॅलिडेट OTP केल्यानंतर OTP इज व्हेरीफाईड आणि ईमेल आयडी जी मी टाकलेली होती ती ईमेल आयडी सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. रजिस्टर जे तुमचं बिल आहे त्या बिलासोबत हे ईमेल आयडी लिंक झालेली आहे. याचप्रमाणे मोबाईलचा नंबर सुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस असणार आहे. सेम प्रोसेस फॉलो करून मोबाईल नंबर सुद्धा ऍड करता येणार आहे लाईट बिलासोबत घर बसल्या. कुठे सुद्धा जायची गरज नाही, फक्त OTPच्या माध्यमातून तुम्हाला ही प्रोसेस घर बसल्या करता येणार आहे. जर तुमचे लाईट बिल असतील, त्याला मोबाईल नंबर ऍड नसतील, ईमेल आयडी ऍड नसतील, जे ऑलरेडी ऍड आहेत ते तुमच्याकडे नसतील, चेंजेस करायचे असतील, तरी ही पद्धत वापरून तुम्हाला अगदी 2 मिनिटात घर बसल्या चेंज करता येणार आहेत.
तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.